हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत रवा उत्तप्पा. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी रवा, 1.5 वाटी दही, आता यांना चांगलं असं मिक्स करून घेऊ दही आणि रव्याला. जर लागलं तर थोडं पाणी टाकते, जे की मी लागलं होतं म्हणून. तर चांगलं असं मिक्स झाल्यानंतर त्याला आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून घेऊ, जेणेकरून रवा हा चांगला असा फुलेल. तेवढ्यात आपण जे काही आपल्याला व्हेजिटेबल्स लागणार आहेत ते बघून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला लागणारे कढीपत्ता, कोथिंबीर, टमाटा, बटाटा, हिरवी मिर्च, शिमला मिर्च, कांदा आणि गाजर. तर यांना आपल्याला बारीक कट करून घ्यायचे. आता 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा असा थोडा फुलून गेलेला आहे. आता आपण याला ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेऊ. ग्राइंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपलं बॅटर एकदम म्हणजे स्पॉन्जी आणि असं मऊ ग्राइंड झालेलं आहे. आता त्यात चवीप्रमाणे नमक टाकू आणि चांगलं असं ते नमक मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर त्यात आपण जे बारीक कट केलेले व्हेजिटेबल्स आहे, भाजीपाला, टमाटे, शिमला मिर्च, जे की मी सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे, बटाटे, गाजर, कांदा आणि कोथिंबीर. हिरवी मिर्च आणि कढीपत्ता हा आपण नंतर टाकणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की मी कसं टाकलंय. आता हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे. तर चला तर मग आता आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊ. तर ते टाकण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे तडका पॅन. त्यात घालू थोडं तेल, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची, जे की मी फ्राय करून टाकते. यामुळे काय होतं, जो मिरचीचा तिखटपणा असतो ना तो कमी होतो. म्हणूनच मिरची टाकताना कधीही फ्राय करून टाका. म्हणजे लहान मुलं जर खात असतील ना तर तुम्हाला मिरची काढून देण्याची गरज नाही आहे. ते मिरची सकट खाल्लं तरी त्यांना हा तिखटपणा जास्त प्रमाणात जाणवत नाही. चला तर मग आता आपण तवा ठेवला आहे गॅसवरती, ऑइल स्प्रे करून घेऊ आणि आता उत्तप्पा करायला घेऊ. तर आता उत्तप्पाची साईज तुमच्यावर आहे, लहान मोठा तुम्हाला कसा बनवायचा आहे ते तुम्ही बनवू शकतात. आता मी मीडियम आकाराचाच बनवते. त्यावर मी थोडी तीळ टाकली आहे. आता उत्तप्पा ऑलमोस्ट झाला आहे एका साईडने. आपण आता दुसऱ्या साईडने त्याला थोडासा शेकून घेऊ. आता फायनली उत्तप्पा आपला हा रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि स्पॉन्जी दिसतोय. खायला अगदी हेल्दी आणि चविष्ट लागणारा. अशाच नवनवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची काय रेसिपी तुम्हाला हवी आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मी तुमच्यासाठी ती रेसिपी बनवेल आणि तुम्हालाही दाखवेल. थँक्यू.